बेळगावच्या समर्थनगर परिसरात नियमांना हरताळ फासून उभारल्या जात असलेल्या बेकायदेशीर लेआउट विरोधात अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. स्थानिक नागरिकांच्या दीर्घ लढ्याला पहिला यशस्वी टप्पा मिळाला असून बुडा अधिकाऱ्यांनी जेसीबीसह प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. समर्थनगर येथील सर्वे नंबर 403-1 आणि 403-2 मध्ये कोणतीही परवानगी न घेता उभारल्या जात असलेल्या बेकायदेशीर लेआउट विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला होता. टीचर्स कॉलनी आणि बाडीवाले कॉलनीतील रहिवाशांनी भूमाफियांच्या या मनमानी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या ठिकाणी शेकडो झाडे बिनधास्तपणे तोडण्यात आली असून कालव्याच्या जागेवर अतिक्रमण करून अवैज्ञानिक पद्धतीने रस्ते बांधण्यात आले होते. या बेकायदेशीर कामांमुळे येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचं पाणी व सांडपाणी थेट घरामध्ये शिरण्याची भीती निर्माण झाली होती. गेल्या एप्रिल महिन्यातच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अधिकाऱ्यांच्या मौनाबाबत संशय व्यक्त केला जात होता. मात्र बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे आयुक्त आणि अभियंत्यांच्या पथकाने अचानक घटनास्थळी भेट देत कारवाई केली. बेकायदेशीरपणे करण्यात आलेली अंतर्गत ड्रेनेजची कामे बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली असून लेआउट मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम.